उपस्थित असणारे सातारा जिल्ह्याचे नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब, उपस्थित असणाऱ्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे आज या ठिकाणी प्रवेश आहेत। प्रामुख्याने फलटण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ही कोळखी ग्रामपंचायत आहे आणि कोळखी ग्रामपंचायतीचे विद्यमान 6 ग्रामपंचायत सदस्य आणि मागील आठवड्यात प्रवेश केलेले 2 ग्रामपंचायत अशा 8 ग्रामपंचायत सदस्यांनी आज इथं प्रवेश केलाय। आम्ही भेटल्यानंतर आम्हाला आश्चर्य जाणवलं की एवढ्या वर्ष कोळखी फलटण शहराला लागून आहे। कोळखीकडे प्रचंड फलटण शहरामधील शिक्षक आणि अन्य ग्रामस्थ जवळपास जरी मतदान 8-10 असेल तरी लोकवस्ती 25,000च्या खाली कोळखीची नाही आणि भविष्यामध्ये कोळखी ही नगरपंचायत होऊ शकते अशा पद्धतीचे कोळखी। पण पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्याकडे सुद्धा या तालुक्यातील माजी लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही। जे तालुक्याला राज्याला सांगत होते की मी सभापती, मी महाराष्ट्राचा नेता आहे, त्यांनी साध्या कोळखी ज्या ठिकाणी त्यांचे बंधू निवडून जातात जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी निवडून गेल्यानंतर अनेक वेळा निवडून गेले तरी सुद्धा पाण्याचा प्रश्न सोडवू शकलेला नाही, स्मशानभूमीचा प्रश्न सोडवू शकलेला नाही। आणि हे प्रश्न ऐकल्यानंतर त्यांना मी शब्द दिलाय की कोळखीला ऍडिशनल टँकची आवश्यकता असेल तर ऍडिशनल टँक करू आणि कोळखीची या ठिकाणी भविष्यात होणारी ग्रामपंचायतीच्या ऐवजी नगरपालिकेकडे आपण वाटचाल करूया। त्या दृष्टीने आपण निश्चितपणे पावलं टाकू, कारण एवढी मोठी लोकसंख्या 20-25 हजार लोकांची लोकसंख्या या ठिकाणी आहे। 8-10 हजार मतदान आहे, पण लोकसंख्येच्या निकषावर त्या ठिकाणी नगर पंचायतीची स्थापना केली जाते। या निश्चितपणे मला खात्री आहे की कोळखीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आहे, जयाभाऊ आहे। जयाभाऊ आता राज्याच्या राजकारणात काम करतात आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून ते काम करतात। आता सध्याला कोळखी ही ग्रामपंचायत आहे, तर कोळखीला कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडून देऊ नका अशी विनंती मी ग्रामविकास मंत्री महोदयांना या ठिकाणी करणार आहे। येणाऱ्या भविष्यात कोळखीला आपल्याकडनंच एनओसी लागणार आहे नगरपंचायत करण्याकरता, ती एनओसी आपण द्याल आणि कोळखीची नगरपालिका होईल। एखादं गाव कमी पडलं तर झिरपवाडी आणि आसपासची गावं त्याच्यामध्ये आम्ही समावेश करून घेऊ आणि कोळखीची वेगळी नगरपालिका या ठिकाणी अस्तित्वात आणावी लागेल असं मला वाटतंय। का मागच्या 8-10 दिवसामध्ये प्रचंड निधी आला, प्रशासकीय भवन मंजूर झालं, महसूल भवन सँक्शन झालं आणि नीरा देवधर सारख्या योजनेला त्याला या सगळ्या कोळखीपासून या संपूर्ण पूर्व भागाला ज्याचा फायदा होणार आहे त्या पूर्व भागाला जवळपास 274 कोटी रुपये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या सर्वांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंजुरी करून त्यांना 274 कोटी रुपये दिले, बजेटमध्ये सँक्शन त्याला मिळालेले। मी आज त्याच्याबद्दल इथं ऋण व्यक्त करतो आणि फलटणमध्ये दिवाणी न्यायालय आणण्याचा शब्द मागील महिन्यामध्ये दिला होता। मला आनंद आहे की हायकोर्टाने त्याची मंजुरी दिली असून कॅबिनेटकडे आता मंजुरीला पुढच्या 8-10 दिवसामध्ये जाईल आणि दिवाणी न्यायालय फलटण करण्याचं स्वप्न फलटणच्या नगरसेवकांच्या बरोबर सगळ्यात वकील महासंघाची फार मोठी इच्छा होती की त्या ठिकाणी फलटणचं दिवाणी न्यायालय व्हावं। ती इच्छा आपण एका महिन्यामध्ये आपण तडतडीला लावलेली आहे। पुढच्या एका महिन्याच्या आत त्याची पदभरती आणि कॅबिनेटची मंजुरी आपण करून घेऊन ज्या पद्धतीने सत्र न्यायालय या ठिकाणी चालू केलं त्या पद्धतीने दिवाणी न्यायालय या ठिकाणी चालू करून घेऊया। मला आता जयाभाऊ त्या ठिकाणी मंत्री असल्यामुळे मोठा आधार आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि फलटणची कामं मागं कोण आपल्या बरोबर जिल्ह्यातलं नसताना कामं होत होती, आता भाऊ तिथं असल्यामुळं प्रचंड मोठी ताकद त्या ठिकाणी आपल्याला फलटणला मदत करण्यासाठी असते। आमदार आपले सचिन पाटील अतिशय कर्तृत्ववान आमदार आहेत आणि धडाडीने फलटणचे प्रश्न मार्गी लावतायत। फलटणचा विकास आता कोणी थांबवू शकणार नाही अशी मी या ठिकाणी खात्री देतो। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, तसेच नुकताच ज्यांनी प्रवेश केला असे कोळखी ग्रामपंचायत सगळे सदस्य, उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असं जाहीर करतो। प्रवेश करण्याचं कारण असं की गेले 20 ते 25 वर्ष आम्ही कोळखीच्या राजकारणात किंवा कोळखी गाण्यामध्ये काम करत आहे
तर या ठिकाणी काम करत असताना विकासात्मक कामं केली, जास्त राजकारणांता समाजकारणावर भर देऊन कामं केली. त्यामुळे इथून पुढे थोडा खुंटलेला विकास पुढं जलद गतीने चालू राहावा. कोळकीचे पाण्याचे प्रश्न असतील, आज या ठिकाणी जवळजवळ 2 ते 3 दिवसांनी पाणी येतं, ते पाणी दररोज यावं यासाठी दादांना आम्ही बोललो. दादांनी ते तात्काळ मान्य केले. या आठवड्यात पाण्याचा जो टँक आहे त्या टँकचा प्रश्न मार्गी लावण्याचं दादांनी आश्वासन दिलेलं आहे. तसेच कोळकीचा विकास आराखडा नगर रचना विभागाकडून मान्य करून त्या दृष्टीनं विकास करू असं दादांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. तसेच या ठिकाणी कोळकी गिरवी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे, जी 14 गावाची चालू होती, त्या 6 गावाची चालू आहे. या ठिकाणी लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा गावाकडे पैसे नाहीत. त्या ठिकाणी सौर ऊर्जेवरती स्कीम चालू करून त्या गावांना दिलासा देण्यात यावा व त्यांचं थकलेलं लाईट बिल आहे ते शासनामार्फत माफ करण्याची भूमिका घ्यावी अशी आम्ही विनंती या ठिकाणी करत आहेत. आज आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो व तसेच जे आम्ही काम करत होतो विकासात्मक काम, राजकीय काम, ते इथून पुढचं चांगल्या पद्धतीने करण्यात अशी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.